माता पिता देवगुरु ऐसा ज्याचा एक विचार, धन्य धन्य तयाचे शरीर, नर नो हे तो ईश्वर, चारी दैवते समान मानी, शरण एका जनार्दन, धन्य धन्य तयाचे शरीर, नर नो हे तो ईश्वर. विठ्ठल 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 धन्य धन्य तयाचे शरीर, नर नो हे तो ईश्वर. ओम मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. अतुलित बलधाम हेमशैलावदेहं धनुषवन पुरुषानन्यानिनाम मृगण्यं सकल गुण निधान वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि. अंजनी गर्भ संभुतमय पुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च हनुमंताय नमो नमः. लोकाभिराम रणरंगधीरं राजीवनेत्रं मृगोषनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. मनोजवं महारथतुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुखं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदम्भोजतेजस्पृतिप्रदेशं विधीन्द्रादिदेव सदा तुल्यमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डलीकाय दातुं मुनीन्द्रे समागततिष्ठतमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं पाण्डुरङ्गाकारु प्रथमनामना पाण्डुरङ्गाकारु प्रथमनामना
कथा गुरुमती अनुसार प्रेम सहित गादी जलो बधारी जी पवन कुमार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर श्री राधा मेरे स्वामिनी मैं राधेश खुदास जन्म जन्म मोहि दीजियो श्री वृंदावन निवास अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारी पासा सदा रहो रघुपति के दासा हे दुख मारुति हे दुख मारुति सुन लो मेरी पुकार सुन विनती पवन सुन लो मेरी पुकार पवन सुत विनती बारंबार पवन सुत विनती बारंबार जया पूजिनी जादरी पांडुरंगी विमानस्थ केले प्रयाण प्रसंगी तनुमानवी दिव्य रूपीच केले न त्यागी ते दिव्य लोकास नेले मस्तक हे पाया हरे मस्तक हे पाया हरे मस्तक हे पाया हरे मस्तक हे पाया हरे यार करी संताचा यार करी आया करे संताचा वार करे संताचा यार करे संताचा वार करे संताचा हे मस्तक है पायावली या बार करी संताचा या बार करी संताचा ओ मस्तक है पायावली मस्तक है पायावली या बार करी संताचा या बार करी मजहृदय सद्गुरु जेणे तारिला संसार गुरु म्हणून विशेषाच्या दुर्विवेकावरी माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक विचारो धन्य धन्य तयाचे शरीर नर नोहे तो ईश्वर प्रसूत प्राप्त स्थळी कीर्तन रूपे सेवेकरता निवडलेलं भंग
पैठण निवासी साधू शांती ब्रह्म एकनाथ महाराज आणि नाथ महाराजांच्या अभंग संहितेमधील अभंग गाथेमधील 3 चरणाचा आजच्या प्रसंगाला शोभणारा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल आणि नामसरा अर्थ जर बघितला तर फार सोपा आहे. प्रस्तुत अभंगामधनं पैठण निवासी साधू शांती ब्रह्मनाथ महाराज सांगतात त्याचं शरीर धन्य आहे. तो दिसायला जरी मनुष्य असेल पण तो मनुष्य नसून माणसाच्या रूपामध्ये देव आहे. कोणाचं शरीर धन्य आहे आणि कोण माणसाच्या रूपामध्ये देव आहे तर नाथबाबा म्हणता या 4 जणांची जो सेवा एक निष्ठेनं करतो तो देव आहे. दिसायला जरी माणूस असेल पण माणसाचं शरीर धारण करून तो देव आहे. कोणत्या 4 जणांची सेवा? पहिली सेवा सांगितली माता, दुसरी पिता, तिसरा देव आणि चौथे गुरु. या 4 जणांची जो सेवा करतो म्हटले त्याचं शरीर धन्य आहे. तो नर नसून नराच्या रूपामध्ये नारायण आहे, तो ईश्वर आहे. आणि हे 4ही दैवत जो समान म्हणतो, आई असेल, देव असेल, गुरु असेल, वडील असेल, या 4 दैवतांना त्या ठिकाणी जो समान म्हणून त्यांची एक निष्ठेनं त्या ठिकाणी सेवा करतो. नाथ बाबा म्हणता मी त्याच्या पुण्याचं वर्णन करू शकत नाही म्हणून मी त्याच्या चरणावरती शरणागती करतो आणि त्याला धन्यता देतात. नाथ महाराज म्हणता त्याचं शरीर मानवाच्या रूपामध्ये नराच्या रूपामध्ये तो नारायण आहे. विठ्ठल कीर्तन. आज ही कीर्तन रूपी सेवा किम निमित्ताने आपल्याला सगळ्यांना नेताच आहे. सर्वांच्या परिचयात असणाऱ्या गंगा भागीरथी विठाबाई दशरथ लांडबिले खऱ्या अर्थानं आजींचा आज शताब्दी सोहळा आहे. 100 वर्ष आजींना पूर्ण होत आहे आणि 100वा वाढदिवस त्यांचा परिवार कचरू दशरथ लांडबिले, दत्तू दशरथ लांडबिले, नवनाथ दशरथ लांडबिले, गणेश कचरू लांडबिले, श्रीहरी कचरू लांडबिले, सचिन नवनाथ लांडबिले, चंद्रभागा सुखदेव गुंड, चंद्रकला रघुनाथ आहेर, लीलाबाई नामदेव वागचौरे, रामहरी दत्तू लांडबिले, नितीन नवनाथ लांडबिले हा संपूर्ण परिवार आजींचा शताब्दी सोहळा करतोय. आजींची 100वी करतोय. आणि मला असं वाटतं आजींच्या 100वी करता इतका गोड महोत्सव, किती गोड मांडवण ते काय काय गोड आहेत महाराज. अगदी आजींच्या सगळ्या परिवाराकरता एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे. याचं कारण असं आहे का एवढा गोड सोहळा शताब्दीचा आईच्या नाही, बरोबर आहे का? खऱ्या अर्थानं आई आई असते कुठपर्यंत, जोपर्यंत तांदूळ पडेल नाही बोकडी तोपर्यंत नाही का, तोपर्यंत आई आई कुठे गेली, आई कुठे गेली, आई कोण दिसना, आई कुठे गेली. पण एकदा का तांदळाचा मार बसला डोक्याला मग मेंदू का फरक पडतो का काय होतो काय नो, मग आई नाही प्रत्येक वेळेला विचारित राहतो आई 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 नाही, आई कुठे गेली, आई कुठे गेली. पण एकदा का तांदळाचा झटका बसला का मग आई नाही, बाई कुठे गेल्या, बाईनं तुला छपला खालून हाणायला पाहिजे नाही का. पण बघा खऱ्या अर्थानं हा परिवार गोड त्या ठिकाणी सोहळा करतोय. या परिवाराला आजींच्या मुलांना तर धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहे. आजींच्या मुलांना तर मनापासून धन्यवाद आहे, पण आजींच्या मुलांपेक्षा सुद्धा आज जास्त कौतुक करावं ते आजींच्या सुनांचं. एकदा त्यांच्याकडे टाळी वाजवा महाराज. कारण मुलांनी किती ठरवलं असतं आपल्याला मोठा सोहळा करायचा आणि सोना म्हणल्या बाया तुम्हाला काही कळतं का नाही, यावेळी कधी पाऊस पाणी पडायला लागला आणि तुम्ही लागले आजचे काही उद्योग करायला, तुम्हाला काही सुचत नाही. मग मनुष्य आता काय काय त्याचं करीत बसली म्हणशील, दुसरं काहीतरी करायचं प्रगती, ते दिलं सोडून आणि हे करायचं नाही का. पण खऱ्या अर्थानं आपली मुलं आपली सेवा करतील यात विशेष नाही, ती आपलं रक्त आहे. पण ज्या दिवशी आपल्या सुनांना सुद्धा सासूची सेवा आई म्हणून करावी वाटते ना तेवढ्याला काहीतरी विशेष असतं गड्या. आणि ते मला वाटतं हे आजींच्या जीवनामध्ये आहे. आजी ते भाग्य घेऊन इथं आलेले. काल गोड त्या ठिकाणी 5 तास पूजा चालली, ते 100 दिवे आणि मग त्या ठिकाणी त्यांचं ते ओवाळण वगैरे भोदेवतेच्या हस्ते गोड आजींची पूजा. मला असं वाटतं याच्यापेक्षा वेगळा सोहळा आजींचं करण्याची गरज नाही. अगदी गोड महोत्सव केला, या परिवाराला धन्यवाद आहे. आणि म्हणून त्या माध्यमातून हे कीर्तन रूपी सेवा ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्यासोगाला आपल्या गावाचं भूषण, महाराष्ट्राला गायन क्षेत्रामध्ये लाभलेले एक गोड आवाज, गोड गळ्याचे धनी आमचे हरिभक्तपरायण दिलीप महाराज रसाळ, श्री बाबांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचोक. तसं महाराजांनी सांगितलं फोन जरी मी केला असेल पण आमच्या नवनाथ काकांची जास्त अपेक्षा होती का महाराजांचं कीर्तन आपल्या इथं व्हावं, आजींच्या निमित्तानं व्हावं. काकांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो. त्या माध्यमातून या ठिकाणी उपस्थित असलेले सगळे, आता बरीच मंडळी सगळी परिचितच आहे. आमचे पोपट महाराज आहे, श्री महाराज आहे, भाऊसाहेब महाराज, सचिन महाराज
आमचे योगेश महाराज आहे, एरंडगावकर महाराज, आमचे नवनाथ महाराज आहे, रामदास बाबा वगैरे, परिसरातील गावातील संपूर्ण भजनी मंडळ, इकडं सगळे विनेकरी बाबा आहे, अगदी त्यांनाही धन्यवाद आहे. आमचे माणिक काका रसाळ आहे, हार्मोनियम वादक, त्याच पद्धतीनं गोड मृदंगाची साथसंगत करता मृदंग मर्ष मृदंग अलंकार हरिभक्तपरायण, आपल्या गावातील एक गोड उमलत रत्न आमचे हरिभक्तपरायण ओमकार महाराज रसाळ, श्री महाराजांनाही धन्यवाद आहे. साऊंड सुद्धा अतिशय गोड आहे. पाटोद्यावरून आमचे सरही उपस्थित आहे, सरांनाही धन्यवाद आहे. बरीच मंडळींनी आता अज्ञात उपस्थित आहे. वायजापूरवरनं त्या ठिकाणी आमचे नितीन दाजी उपस्थित आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. पिंपरीवरनं आमचे अशोक बाबा गुंड ते या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे दुसरे गुंड बाबा, मातृवर्ग पितृवर्ग आणि गोड शूटिंग आमचा शिवम दादांनाही धन्यवाद आहे. गोड त्यांचा आपला जीवलग नावाचा यूट्यूब चॅनल आहे, अगदी त्यांनाही मनापासून धन्यवाद आहे. आणि त्याच पद्धतीनं तितक्याच ताकदीचा आणि तितक्याच सोलामोलाचा गोड साऊंड एकदा साऊंड करता जोरदार ठेवायचा. काय गोड आमच्या गोधाडे काकांचा साऊंड म्हटलं का नादच करायचा नाही का, नाही तर इतकं गोड नियोजन असतं आणि काही वेळाला साऊंड पाशी मार खातं, पण अगदी गोड साऊंड आहे. तुम्हाला धन्यवाद आहे. दोन भालदार चोपदार यांना सुद्धा मनापासून धन्यवाद आहे. अतिशय गोड आहे मारा, अगदी त्यांनाही धन्यवाद आहे. आमचे माणिक काका रसाळ आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. मी आता अज्ञात मंडळी सगळ्यांना धन्यवाद देऊन जास्त विस्तार न करता मी माझ्या अभंगाकडे ओढतो. कमी कालावधीमध्ये आपल्याला जास्त चिंतन बघायचंय, त्याच्यामुळे सगळ्याला एकच विनंती, बघा लय गोड आयोजन या लांडपिले परिवारानं केलेलं आहे, फक्त आपण त्याच्यात विक्षेप करू नका. कारण एक तर सुरुवात होता होता उशीर झालाय कमी कालावधीमध्ये, कारण आपल्याला नंतर भरपूर कामं करायचे. भरपूर कामं म्हणजे तुम्ही माझ्या हा का कांदे निदान येतो का काय काही नाही का, भरपूर कामं म्हणजे बघा आपल्याला आता नंतर हे सगळं कीर्तन झाल्यानंतर परत केक कापायचा कार्यक्रम आहे नाही का, आणि ते 12:30 पर्यंत आवरलं तर नंतर अर्धा तास 15-20 मिनिटं निदान केक कापायचं चाललं नाही का, म्हणून तोपर्यंत 12:30 पर्यंत पाऊणपर्यंत आपल्याला कीर्तन सगळं आवरायचंय. आणि नाही आवरलं केक कापायचं राहून गेला आणि केक कापायला लागला तो लोक मला केक मध्ये घालून आणतील नाही का. त्याच्यामुळं कमी कालावधीत गोड चिंतन मांडायचंय. मध्ये स्पीड ब्रेकर येऊ का काही येऊ मी काही पाहणार नाही, पण तुम्ही जर सावध बसा म्हणजे मध्ये बडबड करू नका, आपली लेकरं सांभाळा आणि थोड्याच्या बोलायला जरा दम काढा तुम्ही नाही का, नाही तर घरी गप बसती नाही, दुन्याच्या दगडवा गेले गप नाही. तुम्हाला करावं तरी काय राहावं, तुमच्या पाहिलं का असं वाटत मी का मामाच हाणून घ्यावा, मला असं नुसतं ढाष्टाचा रडावंच वाटत राहू तुमच्या पाहिले हो नाही का. पण अगदी शांत चित्तेने बसा. मी तुम्हाला काही टाळी वाजवा म्हणणार आणि तुम्ही काय वाजवणार नाही म्हणून राहील, तुम्ही लय पुढचे दिसून राहिले राव नाही का. ज्या वेळेला भजन होईल त्या वेळेला लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला. काळी बाला मुखी ना करताळी
म्हणा वेळोवेळा ज्या वेळेला भजन होईल त्या वेळेला हातानं टाळी आणि मुखानं भजन करा. भजन तुम्ही नाही केलं तर आमचं काही नाही जाणार. पण इतका हा गोड सोहळा आजींच्या निमित्तानं याचं कारणच एक आहे का आजींच्या सोहळ्याच्या माध्यमातून आपल्याला भजन घडावं याच्याकरता कीर्तन आहे नाही का. नाही तर काही काही वाटत कीर्तन म्हणजे उगा टाइमपास असं नाही. आपल्याला भजन घडावं याकरता म्हणून ज्या वेळेला भजन होईल त्या वेळेला टाळी वाजवा, मुखानं गोड भजन करा. मला असं वाटतं आपण जे टाळी वाजून भजन करू आणि आजींना तेच पुण्य आपण अर्पण करू. कीर्तनात टाळी होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, होय पातकाची कीर्तनात टाळी होय पातकाची होळी, होय पातकाची होळी, होय पातकाची टाळी होय पातकांची होळी आणि त्याकरता भजन झालं का टाळी वाजवा. तेवढंच पुण्य आपण आजींना अर्पण करू शकता. आपल्याला दुसरे कधी यायला काय नाही का, काय महाराज दुसरं आपण काय देऊ शकतो नाही का. म्हणून खऱ्या अर्थानं एवढं पुण्य अर्पण करण्याकरता त्या करतानाच हा सोहळा आहे. काय गोड सवड, काय गोड गायक वादक आहे, काय गोड हा समाज मांडवतं. पान किती गोड दिला आमच्या गोदडे काकाने. इतका गोड महाराज ते फुलन झुंबरण बिंबरण बाबा 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 बाबा. हा एवढा मोठा मांडवण त्याच्यात झाडण बिडण पाहिलं. मला तर असं वाटून राहिलं ह्या मांडवातच उरकून घ्यावा. कीर्तन कीर्तन कीर्तन. मी जरा आजारी मला बोलायला त्रास होतो नाही का. पण अगदी असो बघा, कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग नाथबाबांचा. हा अभंग निवडण्याचं कारण असं आहे का आज आजींचा वाढदिवस आहे. आता वाढदिवसाला शक्यतो आम्ही अभंग घेतो सर अकल्पाविषय व्हावे त्या गुळा. आता आजींकरता अकल्पाविषय मागितलेलं चालेल का. कीर्तनकाराच्या जीवनात समय सूचकता असली पाहिजे, बरोबर का ना. मग आजीच्या जीवनामध्ये अकल्पायुष्य मागण्याची गरजच नाही, कारण देवानं अगोदरच 100 वर्ष आयुष्य दिलेलं, बरोबर आहे का ना. पण हे आयुष्य असंच शेवटपर्यंत आजींच्या जीवनामध्ये जगता यावं. आणि आजींचं काय पुण्य असेल का त्या पुण्याच्या बळानं आजीला 100 बघायला भेटते, हेही वर्णन व्हावं. आणि दुसरी गोष्ट, हा सोहळा जी मुलं करतात ते मुलं काही हे रक्त काही सामान्य नाही. हे रक्त हे फार पवित्र रक्त आहे. कारण आपल्या जीवनामध्ये ज्या वेळेला काहीतरी चांगलं कार्य करायचं असेल, वाईट कार्य कोणालाही जमेल हो, पण चांगलं कार्य करण्याकरता आपलं रक्त फार पवित्र असावं लागतं. आणि मला असं वाटतं आजींच्या जीवनामध्ये आजींना हा मुलांकडून शताब्दी सोहळा बघायला भेटतो. याला एकमेव कारण जर काय असेल तर आजींच्या जीवनामध्ये आजीनं मुलांकरता थोडी श्रीमंती कमी कमवली असेल, पण आजीनं मुलांना लावलेले संस्कार त्याचा परिणाम. शुद्ध बीजापोटी, 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 शुद्ध बीजापोटी. घोर रसाळ गोमठी, फळ रसाळ गोमठी, मुखी फळे रसाळ गोमटी. आता काही काही ठिकाणी याचा थोडा बदल झाला.
तुम्हाला काय शुद्ध बीजापोटीन फळे रसाड येडपटी नाही का. काही काय येडपट जन्माला आले महाराज त्याला काही कळतही नाही आणि काही कळत नाही हे सुद्धा त्यांना कळत नाही राव नाही का. अच्छा अवघड असते महाराज बघा. पण शुद्ध बीजापोटी आईनं थोडस त्यांच्याकरता श्रीमंती कमी कमवली असेल पण त्यांना दिलेले जे संस्कार आहे त्याचा परिणाम इतका गोड सोहळा घडतोय. आज आजींच्या जीवनामध्ये हा सोहळा जर मुलं करत असेल तर मुलांचंही काय पुण्य आहे. त्यांच्या जीवनामध्ये जे सोहळा करतात त्यांचंही काय पुण्य आहे. त्या मुलांचंही वर्णन व्हावं आणि आईचंही वर्णन व्हावं म्हणून खऱ्या अर्थाने या अभंगाचं आयोजन. नाथ बाबा म्हणतात त्याचं शरीर धन्य कुणाचं ज्याच्या जीवनामध्ये 4 जणांची सेवा करतो माता पिता देव आणि गुरु. आता शास्त्रामध्ये तसे 4 वेद सांगितले आणि हे 4 जण सुद्धा वेदाचे प्रतीक आहे आणि म्हणून त्या माध्यमातून या 4 जणांची सेवा आपल्या जीवनामध्ये आई वडिलांची सेवा पाहिजे देवाची सेवा गुरुची सेवा. एखाद्या वेळेला देवाची सेवा बाजूला राहिली तर चालेल पण आई वडिलांची श्री गुरुची सेवा करा. देव तुमच्या जीवनामध्ये काही कमी करणार नाही. कारण ज्ञानोबा वर्णन करता सकल तीर्थाची दुरे जे का माता पितरे तया सेविसे कीर शरीरे लोन कीजे. आपल्या जीवनामध्ये सगळे तीर्थ जर कुठं असेल तर ते आईच्या चरणाजवळ माय बापे केवळ काची माय बापे केवळ काची माय बापे केवळ काची माय बापे केवळ काची माय बापे आणि तेने न जावे तीर्थाशी. आपल्या जीवनामध्ये एखादं रोज दर महिन्याला दर वर्षातून एकदा काशीला एकदा जात असेल आणि आईला हाताखालून काढत असेल त्याच्या जीवनात काशीचं पुण्य भेटणार नाही. बरोबर आहे का नाही. पण आपल्या जीवनात एखाद्याला काशीला जायला जमत नसेल पण आई वडिलांची सेवा करतो आईची सेवा करतो ना त्याला काशीचं पुण्य भेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे याचा अर्थ काशीला जायचं नाही असं नाही. काशीलाही जा पण आईची सेवा करा कारण आईच्या चरणात जवळच काशी. मला असं वाटतं उदाहरण दिलं महाराजांनी पुंडलिके काय केले काय केलं पुंडलिकानं. आणि मला असं वाटतं आज या लांडबिरे परिवारामध्ये आजींच्या मुलांना जर त्या ठिकाणी उदाहरणच जर द्यायचं झालं तर हे मुलं सद्यस्थितीला कोण आहे किंवा कसे आहे तर जसं पुंडलिकराय होऊन गेले जसे श्रावणबाळ होऊन गेले तसे आता आईची सेवा करणारे हे श्रावणबाळ हे पुंडलिकच आहे. ते मला काही विशेष देणारे असं काही नाही नाही का. त्यांचं वर्णन केल्यानंतर पण जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे नाही का. नाही तर काही काही इतके शिळपटेल रोगटेल राहत्या चांगलं आहे त्याला चांगलं सुद्धा म्हणणार आता नाही म्हणू शकत महाराज. काहीला काही काहीच उलट दुखत महाराज लयच बाबा त्याचं खाचून राहिलं काय भानगडे काय भानगडे तुला असं एखाद्या वाळात सोडून द्यावा बिगर पाण्याच्या नाही का. अवघड असतं महाराज. पण बघा आपल्या जीवनामध्ये पुंडलिक रायाच्या जीवनामध्ये पुंडलिक रायानं बरंच काही केलं पण आई वडिलाच्या सेवेशिवाय धन्यता प्राप्त झाली का नाही. बघा पुंडलिक रायाचं अगोदरचं जीवन जर पाहिलं तर पुंडलिक रायाच्या जीवनामध्ये अगोदर आई वडिलांची सेवा करत होता नाही असं काही नाही. आई वडिलांची बराच कालावधी सेवा केली पण त्यांचं लग्न झालं आणि लग्न झालं आणि त्यांच्यात बदल झाला. आता बदल असा बऱ्याच जणांमध्ये बदल होतो तो त्यांच्यात झाला काही विशेष नाही नाही का. पुंडलिक रायाला वाटलं मला तीर्थयात्रा करावी. बघा आई वडिलांची सेवा नसेल तर त्या तीर्थयात्रेला सुद्धा कसं महत्व नाही. पुंडलिक रायांना वाटलं मला तीर्थयात्रा करायची. तीर्थयात्रेला निघाल्यानंतर बायको म्हणले आहो म्हणले काय म्हणून राहिले म्हणले अहो म्हणले काय म्हणले समजले का तुला काजू म्हणतात म्हणले तो काय झालं तो देऊ का एक ठेवून म्हणले काय म्हणते काय मोकळं बोलायचं म्हणले काय झालं म्हणले अहो मला सुद्धा तुमच्या बरोबर यावं वाटतं तीर्थयात्रेला. म्हणले तुला यावं वाटतं का मग चालन मग काय म्हणले तू घरी काय करणार आहे
आता आई वडील म्हणले आम्हाला तीर्थयात्रा, तुमचं काय काम आहे म्हणले, तिथं तिथं काय काम आहे तुमचं, तुम्ही नाही म्हणले आम्हाला यावं वाटतं. पुंडलिकरायानं बायकोलाही घेतलं आणि आई वडिलांना नाही घेतलं तीर्थयात्रेला. पण बदल असा आहे, त्या ठिकाणी पुंडलिकरायाच्या जीवनामध्ये आई बापाच्या गळ्याला दोरी आणि बाईल खांद्यावरी, बायको खांद्यावर आणि आई बापाच्या गळ्याला दोर लावून निघाले. बायको कुठे घेतली, हसू नका, त्या बिचाऱ्याने खांद्यावरच गेली होती. आपण नाही मा फेटा सरकलं, मी तुम्हाला नाही काय म्हणून राहिलो नाही का. तुम्ही असं कोणाकडे जाऊ नका, नाही तर मला टोले देतील लोक नाही का. बघा खऱ्या अर्थानं तीर्थयात्रेला निघाले, अनेक तीर्थयात्रा केले, पण साधू सुद्धा किती महत्वाचे माणसाच्या जीवनामध्ये, मार्गदर्शक सुद्धा किती महत्वाचा आहे. प्रसंग असा निर्माण झाला, आपल्याला सगळ्यांना प्रसंग माहिती, जास्त सांगून विस्तारानं वेळ घेत नाही. ज्या वेळेला त्या ठिकाणी कुकुट स्वामींच्या आश्रमात जवळ गेले आणि तिथं विश्रांती करत आहे, रात्रीची वेळ आहे. 3 स्त्रिया मलिन अवस्थेमध्ये आल्या, गंगा सरस्वती यमुना या आल्या. आणि रात्रीच्या वेळेमध्ये काळ्या का भिन्न, इतक्या काळ्या जरत, इतक्या काळ्या जरत, इतक्या काळ्या, किती काळ्या इड दाखवायलाच नाही का, अशा काळ्या नाही का, डायरेक्ट वागण्यासारख्याच मार आल्या. आणि आतमध्ये शिरल्या. यानं विचार केला, अरे एवढ्या रात्रीच्या वेळेला ह्या काय करत आहे, या साधूकडे या बाबाकडे का गेल्या. मनात संशय निर्माण झाला. आणि संशया उनी थोर आणि पाप नाही, संशयासारखं पाप जगाच्या पाठीवरती कोणतंच नाही. गेल्या आतमध्ये, पण येताना महाराज अशा, जाताना काळ्या कवीनं आणि बाहेर येताना गोऱ्या घोमट्याच होऊन आल्या. तेवढा हा वर पाय लागलं त्या आश्रमाकडं. म्हणले काय झालं, म्हणले मी पाठी पाहतो ना. म्हणले काय, तुम्ही जाताना काळ्या होत्या आणि बाहेर येताना इतक्या गोऱ्या गोमट्या होऊन आल्या, मी पाहू राहिलो इकडं ब्युटी पार्लर नाव आहे का काय बुवा नाही का, कारण तेवढ्यामध्येच बदल करण्याची ताकद आहे नाही का. काय काय पहा तुम्ही, लग्नाच्या आधी असे मेकअप करते, असे मेकअप करते, लग्न झाले ओळखूची ती नाही का, बायको नवरा ओळखू येत नाही, नवऱ्याला बायको ओळखू येत नाही का. त्यावेळेला त्या ठिकाणी प्रसंग असा निर्माण झाला. म्हणजे का ग तुम्ही काळ्या कमी न होत्या जाताना आणि येताना गोऱ्या गोमट्या कशा होऊन आल्या. त्यावेळेला सांगितलं, तुझ्यासारखे पापी अंशामध्ये स्नान करता म्हणून आम्ही मलिन होतो. एकच शब्द पुंडलिकाच्या अंतःकरणाला भिडला काका, कोणता, तुझ्यासारखे पापी. एक शब्द, एका शब्दानं पुंडलिकरायाचा उद्धार केला महाराज. आपल्याला एवढं सांगून सुद्धा काही बदल अजिबात नाही महाराज नाही का, एका शब्दानं. कारण आपल्याकडं म्हणच आहे, शहाण्याला शब्दाचा मार, शहाण्याला एक बात आणि याड्याला सारी रात. त्याला सारी रात बडबड करा, ते जे ते परत त्याचं दळीत राहत नाही का. माझ्यासारखा पापी, मी काय पाप केलं, अरे आई बापाच्या गळ्याला दोर लावतो आणि बायको खांद्यावरती घेतो. म्हटले पटतं का तुला. त्यावेळेला म्हटले या पापाच्या शालनार्थ काय केलं पाहिजे, माझा उद्धार करा. आम्ही नाही करू शकत, आमचा जे करत आहे त्या स्वामींकडे जा. त्या स्वामींकडे जाताना पण ती अशी ओळख देणार नाही. या तिघींना आपलं तेज काढलं आणि पुंडलिकाला दिलं. ते तेज कुकुट स्वामींजवळ ठेवलं. कुकुट स्वामी म्हणतं, पुंडलिका बाळा ये बाबा, कसा आला. स्वामीजी माझ्या उद्धारा करता मार्ग सांगा. आता गंगा यमुना सरस्वती तिघींचं तेज आहे आणि स्वतः कुकुट स्वामींना तेज काढून दिलं. या चौघांच्या तेजापासून एक वज्र तयार झालं आणि सांगितलं, हे वज्र सगळ्या तीर्थाला फिरायचं, ज्या पाण्यात वज्र तरेल त्याच तीर्थात स्नान करायचं, तोपर्यंत स्नान करायचं नाही. निघाले. असं वर्णन आहे, 1000 वर्ष पुंडलिकराय बिगर आंघोळीची होती. काय काय म्हणशील आता कसं शक्य, कसं शक्य, गंगा यमुना सरस्वतीचं तेज सोबत आहे, त्यांना काय आंघोळीचे, ते काय आपल्यासारखं. काय काय म्हणशील बाया बिगर आंघोळीचं 1 वर्ष कस काय शक्य, इकडं 2-4 दिवस आपण आंघोळ नाही केली तर गोरटवास सुटतो नाही का, हे 1 वर्ष कसं शक्य. पण गंगा यमुना सरस्वतीचं तेज सोबत आहे. अनेक तीर्थाला गेले पण ती वज्र तरत नाही. शेवटी मला असं वाटतं पंढरपूर क्षेत्रामध्ये आले, शंभूदीपामध्ये आले आणि तिथं ते वज्र टाकलं आणि वज्र टाकल्याबरोबर ते वज्र पाण्यामध्ये तरलं. पाण्यामध्ये तरल्यानंतर तिथं स्नान केलं आणि तिथं आई वडिलांची सेवा केली. आतापर्यंत खऱ्या अर्थानं पुंडलिक रायाला नाव ठेवणार आहे. आता मात्र पुंडलिक रायामुळं आई वडिलांची इतकी सेवा केली का ते सेवेचं प्रतीक या भक्ता करता, त्या पुंडलिक राया करता जगाच्या मालकाला वैकुंठ सोडून तिथं यावं लागतं. पण आल्यानंतर सुद्धा पुंडलिक राय आईच्या वडिलांच्या सेवेचं महत्व कळाल्यानंतर इतके मग्न आहे. देव म्हणता, पुंडलिका मी आलो बाबा. थांब म्हणले, थांब, मला आई वडिलांची सेवा चालू आहे, लय मोठे लेन गावू नको म्हणले. पार घासा बसला तरी गावून राहिलंच म्हटले का नाही का. देव म्हणला, पोटा पाण्याचा प्रश्न आहे राव नाही का, त्याच्यामुळं गागावत लागत. आता हे ज्यांना कळलं त्यांना कळलं, नाही कळलं त्यांना नंतर गोड महापाल साधी इद खा
पिशीत बांधू नाही न्या, भरपूर करेले, अंदाज करूनच करेले, मस्त बापाला बांधू नाही नाही का. पण बघा खऱ्या अर्थानं त्या वेळेला म्हटले अरे मी आलोय ज्याची वेदाने स्तुती करावी तो मी देव आहे, तो असेल देव, पण माझ्याकरता आई वडील देव आहे. अरे सगळं योग यागांनी जप तप करून योग्यांनी मी त्यांच्याकरता धावून गेलो नाही, तुझ्याकरता आलो. ती योगी म्हणशील कोणाकडे गेला? अरे बरं झालं त्या देव आपल्याकडे येत नाही, ज्याच्याकडे गेला तो मान देत नाही, निदान काहीतरी बसायला तरी टाक. माझ्याकडे दुसरं काहीच नाही. मग ऐसा कैसा रे तू धिट मागे भिरकावली विट, मागे भिरकावली विट, मागे भिरकावली विट. ऐसा कैसा तू रे गीता, मागे भिरकावली विटा, मागे भिरकावली विटा, मागे भिरकावली विटा. ऐसा कैसा तू रे विट, मागे भिरकावली विट, मागे भिरकावली विट, मागे भिरकावली विट. ऐसा कैसा रे तू गीता, मागे भिरकावली विटा, मागे भिरकावली विटा, मागे भिरकावली सारे तू धीट मागे भिरकावली वीट म्हणली या विटेवरती उभा राहा. आणि तेव्हापासून योगी 28 विटेवरी उभा. बरं ती वीट म्हणजे काय सामान्य आपल्या पिंपळगाव मधल्या वीट भट्टीमध्ये तयार होणारी वीट नाही. मग ती वीट म्हणजेच गंगा यमुना सरस्वती तेज आणि जे कुकुट स्वामीचं तेज आहे, या 4 जणांच्या तेजापासून जे वज्र तयार झालं त्या वज्रालाच वीट म्हटलेलं आहे. मला मुद्दा हा एवढाच मांडायचा होता. पुंडलिक रायाच्या जीवनामध्ये अगोदरही पुंडलिक राया तीर्थयात्रा करत होते, आधी काही अगोदरही धार्मिक प्रवृत्तीचे, पण अगोदर धन्यता प्राप्त झाली का? नाही. धन्यता केव्हा प्राप्त झाली? आई वडिलांची सेवा केल्यानंतर. म्हणजे इतकी ताकद आई वडिलांच्या सेवे करत आहे. तसं जर पाहिलं तर हा नरदेव माणसाच्या जीवनामध्ये हा नरदेव काही सहजासहजी भेटलेला नाही. या नरदेहाला येताना तुम्ही आपण काही ऋण घेऊन आलोय. आपल्या जीवनामध्ये मातृ ऋण आहे, पितृ ऋण आहे, देशाचं ऋण आहे, या समाजाचं ऋण आहे आपल्यावरती, देवाचं ऋण आहे, संताचं ऋण आहे, अशी अनंत ऋण आपल्या जीवनामध्ये घेऊन आलो. त्यापैकी 4-2 ऋण आपण बघू. सगळ्यात पहिले आपण जन्माला येताना खऱ्या अर्थानं अनंत ऋण घेऊन आलो. त्यापैकी आपल्या जीवनामध्ये आपण आई वडिलांचं आपल्यावरती ऋण आहे, कारण त्यांनी जर आपल्याला जन्माला घातलं तर ऋण आहे, म्हणून त्या ऋणातून उतराई होण्याकरता सेवा करणं गरजेचं आहे. हा नरदेव सेवा करण्याकरता आहे, हा काही फक्त प्रपंचामध्ये राबण्याकरता नाही. आणि मला असं वाटतं हे या परिवाराच्या जीवनामध्ये कळालं आणि म्हणून हा मोठा सोहळा करतोय. बरोबर आहे का? नाही तर बऱ्याच जणांच्या जीवनामध्ये नरदेह कशा करता भेटला हे कळत नाही. महाराज म्हणताना तुझ्या जीवनामध्ये आऊट हात का मानव देह भगवान ने तुझ दिया, लेकर तूने क्या किया, खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया रे. अरे तुला कशा करता नरदेव भेटला राजन? तू काय करतोय? फक्त प्रपंचामध्ये रममान होणं हे काही नरदेहाचं कर्तव्य नाही. हा प्रपंच फक्त आपले इंद्रिय वाम मार्गाला जाऊ नये म्हणून प्रपंच निर्माण केलाय, म्हणून कामाला जन्माला घातलेलं आहे. म्हणून म्हणजे काही प्रपंच म्हणजे सर्वस्व आहे असं नाही. या नरदेहाचं साध्य काहीतरी वेगळे. इंद्रिय वाम मार्गाला जाऊ नये म्हणून कसं कामाला निर्माण केलं बघा. शास्त्रामध्ये प्रसंग असा निर्माण झाला, ब्रह्मदेवानं बाबा सृष्टी निर्माण करण्याचं ठरवलं. पण सृष्टी निर्माण करत असताना आता बऱ्याच जणांना प्रश्न असा पडला, ही सृष्टी ब्रह्मदेवानं निर्माण कशी केली बुवा? मग काही प्रश्न विचारता, कोंबड्या आधी का अंडा आधी? काही म्हणते अंडा आधी का कोंबडा आधी? मग त्यांना म्हणलं कोंबडा आधी. ते म्हणते मग बिगर अंडाची कोंबडी कशी तयार झाली? मग का हो अंडा आधी मग कोंबडी कस काय? कोंबडी नाही तर अंडा दिलं कोणी नाही का? त्यांच्या मनातल्या त्या शंकेचा सुद्धा निरसन या उदाहरणानं होणार आहे. बघा, ब्रह्मदेवाला वाटलं सृष्टीची निर्मिती करायची. मग सृष्टीची निर्मिती करत असताना ब्रह्मदेव विचार करते आपल्या स्वतःपासूनच सृष्टीची निर्मिती करायची. पण शिव आणि शक्ती एकत्र आल्याशिवाय सृष्टीची निर्मिती होणार नाही. म्हणून ब्रह्मदेवानं आपल्या शरीराचे 2 भाग केले. एका भागापासून पुरुषाची निर्मिती केली आणि एका भागापासून स्त्रीची निर्मिती केली. एका भागापासून पुरुषाची निर्मिती केली, तो पुरुष म्हणजे काय? आपल्या येवला तालुक्यातला सामान्य पुरुष नाही. एका भागापासून स्त्रीची निर्मिती केली म्हणजे ती काय आपल्या येवला तालुक्यातली नाशिक जिल्ह्यातली सामान्य स्त्री नाही,
तर ब्रह्मदेवाच्या शरीराचे 2 भाग झाले आणि एका भागापासून जो पुरुष निर्माण झाला, एका भागापासून ज्या पुरुषाला जन्माला घातलं तो पुरुष म्हणजे वैवत्सर मन्वंतरामधला पुरुष म्हणजे स्वयंभू मनु आहे. आणि श्री जो एका भागापासून श्री निर्माण केले ती आहे शतरूपा राणी. त्यांनी विचारलं का हो आम्हाला जन्माला घातलं बरोबर आहे, पण आम्हाला कशा करता जन्माला घातलं? जन्माला घालण्याचं कारण असं आहे म्हटले, तुमच्यापासून सृष्टीचा विस्तार करायचा आहे, सृष्टी निर्माण करायची. मग सृष्टी निर्माण करत असताना तुम्ही सृष्टीची निर्मिती करा. मग ब्रह्मदेवाच्या एका शरीरापासून श्री आणि पुरुष निर्माण झाले, ते स्वयंभू मनु आणि शतरूपा राणी. कालांतरानं त्यांना 5 अपत्य झाले, 2 मुलं आहे आणि 3 मुली. 2 मुलं कोणते? प्रियव्रत आणि एकाचं नाव आहे प्रियव्रत आणि एकाचं नाव आहे उत्तानपाद. अजून 3 मुली झाल्या, आकुती, देवाहुती आणि प्रसूती. 3 मुली झाल्या. सृष्टी निर्माण करताना उलटे पुरुष कमी आहे आणि स्त्रिया जास्त निर्माण केल्या, कारण त्या काळामध्ये सुद्धा स्त्रीला जास्तच मान होता. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवता. स्त्रीचा आदर करा म्हणून, नाही का? नाही तर बरेच जण काही केलं मुलगी नको, मग पहिल्यांदा बाया आम्हाला नातू पाय. नातू का नातू पाय तुला, नाही का? बरेच जण म्हणते आम्हाला पहिल्यांदा वंशाला दिवा पाहिजे. का आला म्हणले पहिल्यांदा वंशाला दिवा म्हणजे दिवा पेटवायला म्हणून राहिलो मी, तुम्हाला नाही म्हणून राहिलो बरं का. हा दिवा पेटवायला, नाही का? दिवा पाहिजे, पण 30 नसेल तर दिवा कसा लागेल? पण 30 नसेल तर दिवा कसा लागेल गड्या, नाही का? म्हणून श्री सुद्धा महत्वाचं. पण यांची नारदांची भेट झाली आणि नारद त्यांना त्यांच्या जीवनाचं कर्तव्य सांगतात. नारद म्हणतो भाऊ कुठं निघाले? सृष्टी निर्माण करायला. थांबा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नाचे उत्तर जर योग्य देता आले तरच तुम्ही सृष्टीची निर्मिती करू शकता, अन्यथा ती करण्याच्या योग्यतेचे विचारा. बाबा काय प्रश्न आहे? पहिला प्रश्न विचारला, या जगतामध्ये एकच पुरुष आहे, कोणता सांगा? या जगतामध्ये एक नदी आहे, ती दुथडी वाहते. या जगतामध्ये एक पुरुष आहे, तो वेश्येचा पती आहे. या जगतामध्ये एक हंस आहे आणि तो गोड बोलतो. सांगा याची उत्तर काय आहे? पहिला प्रश्न विचारला, या जगतामध्ये एक पुरुष आहे म्हटले, त्याचं नाव काय? आता पुरुष काय एकच आहे का? अनंत पुरुष तेव्हाही होते. ब्रह्मदेवानं निर्माण केल्यानंतर काही जी प्रजा निर्माण झाली होती त्यांच्या अंगापासून वगैरे वगैरे. मग एकच पुरुष का म्हटले? कारण पुरुष जरी अनंत असेल पण एक पुरुष सत्य. मग जगामध्ये एक पुरुष आहे, त्याचं नाव सांगा. म्हणले त्याचं नाव ईश्वर आहे, कारण ईश्वर एकच सत्य आहे. बरोबर आहे का ना? महाराज म्हणता सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू सत्य तू सत्य तू पुरुष सत्य कोण? भगवान परमात्मा, बाकी सगळं खोट आहे. मग एक पुरुष सत्य, त्याचं नाव ईश्वर आहे. बरोबर उत्तर, अगदी बरोबर आहे. दुसरा प्रश्न त्या ठिकाणी विचारला होता, एक पुरुष आहे आणि एक बीळ आहे, त्या बिळामध्ये गेल्यानंतर मनुष्याला परत येता येत नाही. ते बीळ म्हणजे कोणतं? ते परमार्थ स्वरूप. मनुष्याच्या जीवनामध्ये मनुष्य परमार्थ स्वरूप झाला का त्याला परत जन्मही नाही आणि त्याला परत मरणही नाही, कारण मृत्यू झाल्यानंतर कर्म शिल्लक असेल तर जन्म मरण चालू राहतं. पण परमार्थ स्वरूप नावाच्या बिळाला प्राप्त झाला, त्याला जन्मही नाही मरण नाही. तिसरा प्रश्न विचारला होता, एक पुरुष आहे आणि तो वेश्येचा पती, त्याचं नाव जीव. आणि वेश्या कोण आहे? तर तिचं नाव बुद्धी. बुद्धीच्या नुसार प्रत्येक जण चालतो का नाही? आपली बुद्धी जे सांगेल ते करतो का नाही? बरोबर आहे का नाही? तिचं सगळं ऐकतो का नाही? म्हणजे हा कोणाचा? बरं, बुद्धी एका ठिकाणी स्थिर राहते का नाही? कधी बुद्धीला वाटतं मला हे प्राप्त हो, कधी वाटतं ते प्राप्त हो, कधी हे कधी ते. म्हणजे तिला काय म्हटलेलं? वेश्या. आणि हा जीव तिचा ऐकतं म्हणून हा तिचा पती. बरोबर आहे उत्तर आहे, अगदी योग्य. आणि एक नदी आहे, ती दुथडी वाहते. ती नदी कोणती? माया नावाची नदी. ती दोन्ही बाजूनं वाहते. ही दोन्ही बाजूनं कशी वाहते? तर तीच उत्पत्ती करते आणि तिच्यापासूनच प्रलयही होतो. अगदी योग्य उत्तर दिलं. एक हंस आहे, गोड बोलतो, त्याचं नाव शास्त्र. कारण शास्त्र नावाचा हंस तोच गोड बोलतो, बाकीचं या जगतामध्ये गोड काही. बरोबर उत्तर आहे म्हणले, बरोबर आहे. मजा. आता तुम्ही सृष्टी निर्माण करण्याच्या आधी करायची. आता मला सांगा,
ज्याला हे प्रश्न कळाले, मायान, बुद्धीन, परब्रह्मन, सत्यम, तो काला ह्या प्रपंचात पडत. बरोबर आहे का नाही? ते म्हणले प्रपंच करायचा नाही, चला भगवत मार्गाला निघून गेले. दक्ष प्रजापती विचार करतोय, अरे आपण जन्माला घातलं सृष्टी निर्माण करण्याकरता, ते तर भगवत मार्गाला निघून गेले, मग काय करायचं? अजून हजारो मुलं दक्षानं जन्माला घातली, त्यांना नाव दिलं शबलाश्व. आता पहिली हरिअश्व आणि नंतर शबलाश्व. त्या शबलाश्वांना जन्माला घातलं आणि त्यांना सांगितलं काय काम आहे, सृष्टी निर्माण करायला जा. परत त्यांनाही नारद भेटले, त्यांनाही तेच प्रश्न विचारले आणि म्हणले भावा काही प्रेम आहे का नाही? म्हटले मग भाऊ कुठे गेले, तुम्ही कुठं चालले? जा म्हणले. ते गेले भगवत मार्गाला गेले. नारदांच्या उपदेशाने हे भगवत मार्गाला गेल्यामुळं नारदांना राग आला आणि राग आल्यामुळं आपलं नारदांनी भगवत मार्गाला ते लावल्यामुळं दक्ष प्रजापतीला राग आला का मी ज्यांना सृष्टी वाढवण्याकरता, सृष्टीच्या विस्ताराकरता, सृष्टी निर्माण करण्याकरता जन्माला घालतो, नारदांनी ते सगळे भगवत मार्गाला लावले. म्हणून नारदांचा राग आला आणि दक्ष प्रजापतीनं नारदांना शाप दिला, जा नारदा, तुम्ही माझं सगळं संतान भगवत मार्गाला लावलं ना, मी तुम्हाला शाप देतो, तुम्ही कधी एका जागी थांबू शकत नाही. म्हणून नारद कधी एका त्रैलोक्यात भ्रमण करता एका जागी नारद जास्त थांबू शकत नाही. त्याला हे कारण आहे. आपला मुद्दा हा चालू होता. मग तदनंतर दक्ष प्रजापतीनं कन्यांपासून सृष्टीची त्या ठिकाणी निर्मिती केली आणि आता ब्रह्मदेवानं अशा पद्धतीनं सृष्टी निर्माण करून तिचा विस्तार केला. पण ही निर्माण केलेली सृष्टी ही आता वाम मार्गाला जाऊ नये म्हणून ब्रह्मदेवानं कामाला उत्पन्न केलं. आपल्या मनापासून काम उत्पन्न झाला. अगोदर ब्रह्मदेवाच्या मनापासून एक मुलगी निर्माण झाली आणि त्याच मनापासून एक पुरुष मुलगाही निर्माण झाला. म्हणजे एक मुलगी निर्माण झाली आणि एक मुलगाही निर्माण झाला. ती मुलगी इतकी सुंदर, तपस्वी, दिवसभर आराधना करायची आणि संध्याकाळच्या वेळेला ती इतकी सुंदर दिसायची, रात्रीच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला ती सुंदर दिसायची, म्हणून तिला नाव दिलं संध्या. ही रात्र ही संध्याकाळ म्हणजे ब्रह्मदेवाची कन्या बघा. आणि मग अशी ही असणारी संध्या ही रात्री फार सुंदर दिसायची. मग त्याच मनापासून एका पुरुषाला जन्माला घातलं आणि तो पुरुष ब्रह्मदेवाला म्हणतो का हो मला का जन्माला घातलं? म्हणले मला नाव काहीतरी द्या. ब्रह्मदेव म्हणतात मी तुला नाव देणार नाही. ब्रह्मदेव सिंहासनावरती बसले, नारदादिक माझे जे मुलं आहे तेच तुला नाव देतील म्हणून त्याला नाव दिलं काम. असे अनेक त्या ठिकाणी तसे नाव त्या ठिकाणी त्याला दिलेले. आणि ब्रह्मदेवानं त्याला 5 बाण दिले. त्या बाणाचे नाव आहे रोचन, हर्षण, मोचन असे वगैरे बाणाचे नाव आहे. आणि या 5 बाणानं ही मी जी सृष्टी निर्माण केली ही वाम मार्गाला जाऊ नये याकरता या 5 बाणानं तू त्यांना त्या कामातूर करशील आणि कामातूर केल्यानंतर हे कामामध्ये रममान होतील म्हणून कामाला जन्माला घातलं. आणि तू फक्त प्रजेवरतीच उपयोग करशील असं नाही, याचा उपयोग माझ्यावरही होईल, भगवान शिवावरती होऊ शकतो, विष्णू परमात्मेवरती होऊ शकतो. असंही का? म्हणले बरं. वरदान दिलं ना, काम थोडा बाजूला गेला. काम म्हटलं का रे फक्त प्रजेवरती आपण प्रयोग नाही, त्यांनी काय सांगितलं माझ्यावरती सुद्धा तू प्रयोग करू शकतो किंवा याचा उपयोग या बाणानं मी सुद्धा विवळ होईल. म्हणून त्यांनी काय केलं माहितीये का, कामानं पहिल्यांदा थोडे लांब जाऊन ब्रह्मदेवावरतीच आपला प्रयोग केला, आपल्या पित्यावरच प्रयोग केला. आणि पित्यावरती प्रयोग केल्यानंतर ब्रह्मदेवच कामातूर झाले, ब्रह्मदेवाचे पुत्रही कामातूर झाले. आणि कामातूर ब्रह्मदेव कामातूर झाल्यानंतर कामाच्या प्रभावानं कामातूर झाल्यानंतर स्वतःच्या कन्येचीच अभिलाषा करता, आपल्या मुलीची संध्येचीच अभिलाषा करता. त्यांचे मुलं सुद्धा जे आहे मरीषादिक वगैरे जे काही मुलं आहे ते मुलं सुद्धा आपल्या बहिणीची, म्हणजे त्यांना बहीण कळत नाही आणि ब्रह्मदेवाला मुलगी कळत नाही. त्यावेळेला ब्रह्मदेवाचा एक मुलगा आहे त्याचं नाव धर्म. त्या धर्मानं भगवान शिवजीची आराधना केली. शिव भगवान प्रगट झाले आणि भगवान शिवजी ब्रह्मदेवाची निंदा करता आणि ब्रह्मदेवाला म्हणतं तुला लाज कशी वाटत नाही, सृष्टी निर्माण करणार आहे आणि ज्या कन्ये जिची उत्पत्ती तुझ्या स्वतःपासून आहे त्या कन्येची अभिलाषा तुझ्या जीवनामध्ये करतोय, जा मी तुला शाप देतोय. आज तू कन्येची अभिलाषा केल्यामुळं जगात तुझा उत्सव होणार नाही, तुझं कीर्तन होणार नाही, तुझी पूजा कोणी करणार नाही आणि जगात तुझं पुष्कर सोडलं तर कुठं मंदिर राहणार नाही. त्याला हे एक कारण आहे. विठ्ठल उदाहरण झालंय
आपला हा होता काय काय प्रपंच म्हणजे सर्वस्व आहे असं नाही, किंवा कामामध्ये रममान होणं म्हणजे सर्वस्व आहे असं नाही. याच्यापासून आपलं कार्य काहीतरी भिन्न आहे, पण आपण त्याच्यामध्ये रममान होतो कारण कामाला ब्रह्मदेवानं दिलेलं वरदान आहे, तो त्याचा प्रयोग करतो आणि आपण त्याच्यामध्ये फसतो. आपण फसू यात विशेष नाही, सृष्टी निर्माण करणारा विधाता सुद्धा त्याच्यामध्ये फसतो. पण ते प्रपंच म्हणजेच काय आपल्या जीवनामध्ये सर्वस्व आहे असं नाही. हा नरदेव वेगळ्या कार्याकरता दिला. काही सेवा आपण बघत होतो, त्या सेवा आपल्या जीवनामध्ये, त्या सेवा आपल्यावरती काही ऋण आहे आणि ते ऋण फेडण्याकरता आपल्याला खऱ्या अर्थानं हा नरदेव. मग पहिलं ऋण आहे मातृऋण, दुसरा आहे पितृऋण, तिसरा आहे देवऋण आणि चौथा आहे गुरुऋण. पहिलं ऋण आहे आईचं ऋण, म्हणून खऱ्या अर्थानं आईच्या ऋणातून उतरे होण्याकरता आईची सेवा हा परिवार त्याचाही प्रयत्न करतो. दुसरी सेवा आहे पितृसेवा, पितरांची सुद्धा सेवा सांगितली. अजून याच्या पुढे जाऊन देशसेवा, या सेवा जशा महत्वाच्या आहे बाबा तशी देशसेवा सुद्धा महत्वाची. पण तुम्ही आपण देशसेवेला विसरून गेलो. पण मला असं वाटतं जे जवान, जे सैनिक तुमच्या माझ्याकरता लढताना त्यांची कधीतरी आठवण करा. ते देशसेवेला मात्र विसरलेले नाही. एक 2-4 दिवसापूर्वी घडलेला प्रसंग बघा. आपल्या जवळच चांदोड तालुक्यामध्ये मला वाटतं पाटे नावाचा गाव आहे आणि तिथे एक जवान शहीद झाला. अरे काय देशसेवेवरती किती प्रेम असतं बघा ना बाबा. त्या सैनिकाची पत्नी गरोदर होती आणि तिचं डोहाळे जेवण होतं 13 तारखेला, आणि म्हणून त्या सैनिकानं देशसेवेवरती लढता लढता अगोदर सुट्टी घ्यायची, तर मला पहिल्यांदा मुलगा होणार किंवा मुलगी होणार, आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण आपल्या पत्नीच्या डोहाळे जेवणाला जायचं म्हटले. तोपर्यंत सुट्टी घ्यायची नाही. 13 तारखेला डोहाळे जेवण आहे म्हणून तोपर्यंत इतके कसून देशसेवा केली. भारत मातेच्या सेवेमध्ये इतका तत्पर उभा राहिला का आता इतकी सेवा करायची आणि 13 तारखेला सुट्टी घेऊन माझ्या पत्नीच्या डोहाळ्या जेवणामध्ये सामील व्हायचं, ते आनंदामध्ये जायचं. पण ऐका ना पिंपळगावकर, 13 तारखेला पत्नीच्या डोहाळ्या जेवणाकरता येणारा सैनिक 13 तारखेला पत्नीच्या डोहाळे जेवणा करता येत नाही, तर 14 तारखेला त्याचं पार्थिव तिरंगामध्ये गुंडाळून येतंय. काय देशसेवा असेल महाराज, काय काय त्यांचा परिवार म्हणत असेल, काय देशसेवा असेल. पण बघा त्यांच्या जीवनामध्ये शहीद झाले पण तरी सुद्धा देशसेवा सोडली. जगेल तर या भारत मातेसाठी, मरेल तर भारत मातेसाठी. अरे जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या डोळ्यानं भारताचा झेंडा फडकताना दिसला पाहिजे. जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत या भारताचा ध्वज आपल्या डोळ्यानं फडकताना दिसला पाहिजे. आणि मेल्यानंतर याच ध्वजामध्ये आपलं पार्थिव गुंडाळलेलं असलं पाहिजे. याच ध्वजामध्ये हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, हो दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन आपल्या जीवनामध्ये दुसरी सेवा आहे देशसेवा. नंतर आपल्या जीवनामध्ये आई वडिलांची देशाची सेवा झाली का सगळ्यात महत्वाची देवाची सेवा. का देवानं जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन, म्हणून आपल्याला तिसरी सेवा सांगितलेली का ती देवाची सेवा. आणि ही सेवा झाली का गुरुची सेवा, कारण गुरुच्या सेवेशिवाय श्री गुरु शिवाय उद्धार होऊ शकत नाही. म्हणून महाराज म्हणता या 4 सेवा आपल्या जीवनामध्ये जो करतो त्याचं शरीर धन्य आहे. अभंगाचं द्वितीय शरण. धन्य धन्य तयाचे शरीर, धन्य
त्याचं शरीर धन्य आहे. या 4 जणांची जो सेवा करतो, माता पिता देव गुरु ऐसा ज्याचा एक, या 4 जणांची शरीर धन्य आहे म्हटले. तो दिसायला जरी माणूस असेल पण माणसाच्या रूपामध्ये देव आहे. कारण या 4 सेवेकरता, याच ऋणाकरता, ते फेडण्याकरता तुम्हाला मला हे जीवन भेटलं, हा नरदेह भेटला. बरोबर आहे का? मला वाटतं आपल्यावरती ऋण असेल तर त्या ऋणाकरता जन्म घ्यावा लागतो. प्रसंग पाहायचा झाला, साधूला सुद्धा आईच्या ऋणातून उतराय होण्याकरता जन्म घ्यावा लागतो. नारदांचं पूर्वजन्म चरित्र बघा भागवतामध्ये. नारदांना आईचं ऋण फेडण्याकरता जन्माला यावं, देवाला सुद्धा आईचं ऋण फेडण्याकरता जन्माला यावं लागतं. श्रीमद भागवतामध्ये बघा, कर्दम महामुनी देवावतीच्या उदरी कपिल महामुनी अवताराला येतात आईचं ऋण फेडण्याकरता. म्हणजे देवाला सुद्धा जर आईचं ऋण फेडण्याकरता जन्माला यावं लागत असेल, साधूला सुद्धा यावं लागत असेल, तर तुम्ही आपण काय येणार? का आपल्या जीवनामध्ये आपण आईची सेवा करू नये? का बापाची सेवा करू नये? का या देशाची करू नये? का या ऋणातून आपल्या जीवनामध्ये उतराय होऊ नये? ते उतराय होण्याकरता नरदी आहे. खऱ्या अर्थानं तसं देवाचं कार्य पाहिलं तर देव सुद्धा आपल्या आईच्या वडिलांच्या ऋणातून उतराय होण्याकरता अवतार घेतो. देवाच्या अवताराचे अनंत कारण आहे, त्यापैकी हे एक सुद्धा आहे. तसं तर धर्माच्या रक्षणाकरता अवतार घेतो. ज्या वेळेला राक्षस उन्मत्त होता, भक्ताला त्रास होतो, प्रत्येक भक्ताकरता प्रल्हादाकरता सुद्धा माझ्या देवानं अवतार घेतला. म्हणून म्हणताना चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी. जय हो ओंकार बाबा, क्या बात है, जय हो जय हो. हा वाटल करी 160 टाळी टाळी. हा चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी, चौथा बागुल नरहरी. थोर कामात गुरुगुरी, थोर कामात गुरुहरी, थोर कामात गुरुहरी. वधुनी मांडीवरी, दैत्य वधुनी मांडीवरी, दैत्य वधुनी मांडीवरी, दैत्य वधुनी मांडीवरी. भक्त प्रल्हाद रक्षिला, भक्त प्रल्हाद रक्षिला, प्रल्हाद रक्षिला. भक्त प्रल्हाद रक्षिला. कृष्ण राहे रे हरी बोल. कृष्ण राहे रे नाहीतर सांगेल त्या बागला. कृष्ण राहे रे उदरा कैसे राही नाही, कृष्ण राहे रे उदरा कैसे राही नाही. मुसलना शिवशिव झाला रवी सोड गोविंदा, रवी सोड गोविंदा, मुसलना शिवशिव झाला रवी सोड गोविंदा, रवी सोड गोविंदा, रवी सोड गोविंदा, रवी सोड गोविंदा. हरे रवी सोड गोविंदा. कृष्णा कृष्ण राहे रे मला नाहीतर सांगेल त्या बाबा. कृष्ण राहे रे नाहीतर सांगेल त्या बाबा. कृष्ण राहे रे उदरा कैसे सोडी बाबा. कृष्ण राहे रे उदरा कैसे सोडी रे बाबा. कृष्ण राहे रे उदरा कैसे सोडी रे बाबा. कृष्ण राहे रे उदरा कैसे सोडी रे बाबा. बागुल नावाचं प्रकरण त्याच्यामध्ये आलेले वर्णन आहे. नरसिंह अवतार भगवान परमात्म्यानं घेतला. प्रत्येक युगात माझ्या जगाच्या मालकाचा अवतार आहे. म्हणून खऱ्या अर्थानं आईच्या ऋणाकरता सुद्धा देव अवतार घेतो. आणि मग खऱ्या अर्थानं देव संत जर ऋण फेडण्याकरता अवतार घेत असेल आणि आईच्या ऋणातून उतराय होण्याकरता प्रयत्न करत असेल तर आपण का करू नये? आणि महाराज म्हणता आपल्या जीवनामध्ये जो सेवा करतो त्याचं शरीर धन्य आहे. नर नव्हे तो ईश्वर आणि शारी दैवते समान मानी, शरण एका जनार्दनी. नाथ बाबा म्हणता मी तो त्याला स्वतः शरणागती करतो. कारण आपल्या जीवनामध्ये आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाशी, त्यांनाही धन्यता आहे, आई वडिलांना सुद्धा धन्यता आहे. आणि जो आई वडिलांची सेवा करता त्यांची शरणागती आहे. म्हणून आपल्या सुद्धा जीवनामध्ये ती धन्यता प्राप्त व्हावी याकरता आई वडिलांची, देवाची, गुरुची सेवा करा. गोड देवाचं भजन करा. कसं असतं भजन? वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भजन करा. बेठो बारकुमाय जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय जय जय. माता पिता देवगुरु ऐसा ज्याचा एक विचारू धन्य धन्यता याचे शरीर नर नव्हे तो ईश्वर. यथामती आता अवकाशाभंगाचं एक शरण सोडवलं, विळ्या भावी बाकीचे 2 सरळ सरळ बघितले. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं नाथबाबांचा हा अभंग आहे, या 4 जणांची सेवा करणारा भाग्यवान आहे, धन्य आहे. त्याच पद्धतीनं हा परिवारामधील आजींची काही मुलं आहे,
गंगा भागीरथी विठाबाई दशरथ लांडबिले आजींचा हा शताब्दी सोहळा करताय कचरू दशरथ लांडबिले, दत्तू दशरथ लांडबिले, नवनाथ दशरथ लांडबिले, गणेश कचरू लांडबिले, श्रीहरी कचरू लांडबिले, सचिन नवनाथ लांडबिले, चंद्रभागा सुखदेव गुंड, चंद्रकला रघुनाथ आहेर, लीलाबाई नामदेव वागचौरे, रामहरी दत्तू लांडबिले, नितीन नवनाथ लांडबिले. आता पुन्हा एकदा जोरदार टाळी झाली पाहिजे, कारण आजींचा शताब्दी सोहळा इतका गुढ. बरं, या अभंगात मी जसं सांगितलं देशसेवा गरजेची आहे, आईवडिलांची सेवा देवाची गुरुची, तसं या परिवारामधले आमच्या दिलीप महाराजांनी सांगितलं सगळी सेवा करणारे, देश सेवा करणारे राजकीय क्षेत्रामध्ये आहे, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये आहे. म्हणून तर खऱ्या अर्थानं त्यांच्या प्रेमास्तव, आमच्या नवनाथ काकांच्या प्रेमास्तव खऱ्या अर्थानं आपल्या येवला तालुक्याचं भूषण आमचे संजू मामा या ठिकाणी कीर्तनाकरता उपस्थित झाले. अगदी मामांचं गोड कार्य आहे. असं जर पाहिलं तर आता मी ते बघत होतो तिकडं, त्यांना एक जण म्हणले चला आपण इथून जाऊ, मोकळी जागा होती काय, ते म्हणले नाही नाही आपल्यामुळे विक्षेप व्हायला नको, ते तिकडून आले नाही का. खऱ्या अर्थानं याला समय सूचकता म्हणतं महाराज. का आमच्या संजू मामांना फार धन्यवाद आहे. असं येवला तालुक्यावरती जसं प्रेम आहे तसं आमच्या निफाडकडं सुद्धा थोडंसं लक्ष देता 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 या, आम्हाला सुद्धा तुमची गरज आहे नाही का. अगदी म्हणून त्यांनाही धन्यवाद आहे. त्या माध्यमातून या कीर्तनाचा सुयोग ज्यांच्या माध्यमातून प्राप्त झाला, गोड गळ्याचे धनी हरिभक्त पारायण आवाजाच्या क्षेत्रामधला बादशाह म्हणून ज्यांच्याकडे बघता आमचे दिलीप बाबा असतील, आमचे नवनाथ काका लांडबिले असतील, त्यांच्या माध्यमातून आले हा सव्यचोक सगळे गायनाचार्य आमचे पोपट महाराज, भाऊसाहेब बाबा, सचिन महाराज, आमचे यरणगावकर महाराज आहे, बरेच मंडळी आमचे योगेश भाऊ वगैरे. गोड मृदंगाची साथसंगत केली ओमकार महाराज, दोन्ही भालदार सुबदार, हार्मोनियम वादक आमचे रेंडे बाबा गोड विण्याची सेवा करताय, त्यांनाही धन्यवाद आहे. गोड साऊंड सिस्टीम, गोड यूट्यूब चॅनल, हार्मोनियम वादक, त्याच पद्धतीनं आमचे माणिक काका रसाळ, माझ्यावरती प्रेम करणारे आमचे माणिक काका दोंडे, आमचे अशोक बाबा गुंड असतील, दुसरे गुंड बाबा, बरेच आमचे नितीन भाऊ वगैरे सगळ्या मंडळीला धन्यवाद देतो. बोलण्याच्या ओघात काही चुकीचे शब्द गेले असेल एकराच्या अंतःकरणानं माफ करा. जे बरोबर असेल ज्ञानोबा तुकोबा राहायचं. देवाकडे एकच प्रार्थना करू शकतो, आजींच्या जीवनामध्ये या परिवाराकडून तू आजींची 100 वर्ष सेवा करून घेतली आणि आजींचा शताब्दी सोहळा इतका सुंदर त्या ठिकाणी केला, तर खऱ्या अर्थानं अजून सुद्धा बराच कालावधी आजींची सेवा करण्याचा सहयोग या परिवाराच्या जीवनामध्ये लाभो, हीच भगवान ज्ञानोबा तुकोबा. कारण आमच्या नवनाथ काकांनी सांगितलं मामा 2008 मध्ये आजींना पॅरालिसिस झाला होता, पण तरी सुद्धा त्याचा काही प्रभाव न जाणवता आजींचं इतकं कार्य इतकं ठणठणीत राहिलं. कारण मुलांची सेवा तर आहे, पण सुना सुद्धा मुली होऊन सेवा करताय, हे त्याचं फळ आहेत महाराज. आणि म्हणून खऱ्या अर्थानं इतका गोड सोहळा होतोय. आजींनाही आणि देवानं या परिवाराला सुद्धा, देवाला सांगेल या परिवाराच्या सुद्धा जीवनात आजींची जशी शताब्दी आम्हाला बघायला भेटली तसं आजींच्या मुलांची सुद्धा शताब्दी बघायला भेटो. कारण इतका गोड परिवार, अशी माणसं राहिले पाहिजे महाराज, ही काळाची गरज आहे नाही का. आमचं आयुष्य कमी हो, पण या परिवारामधील आजींची मुलं आहे यांना लाभो, त्यांच्या मुलांची आजींची शताब्दी झाली तशी मुलांची सुद्धा शताब्दी आम्हाला बघायला भेटो. आणि आजींच्या शताब्दीचं कीर्तन मी केलं तसं त्यांच्या पोराच्या शताब्दीचं मीच करू नाही का, मग तुम्ही कशाला जायचं नाही का. असो, विनोदाचा भाग सोडा, आपली वेळ संपलेली, पण सगळ्यांची अपेक्षा आहे, पाठीमागून सगळ्यांची आज्ञा आली, पिंगळा म्हणा तेवढा म्हणतो, पूर्ण विराम देतो. कारण असं आहे त्यांची अपेक्षा, अन्यथा वेळ संपलेली, पण त्यांची अपेक्षा ती पूर्ण नाही केली. किती गोड कीर्तन केलं तर कीर्तन केल्यासारखं सर्व वाटणार, म्हणून थोडं 2 मिनिटं पिंगळा म्हणतो थांबतो. नादबाबा म्हणता गोड कर्म करा, पवित्र जीवन जगा, हे नाही केलं तर काय होईल. नादबाबा म्हणता आमचं काही नाही जाणार. मग हे जरी नाही
तुझ्या का बोला अतिथय
करताना आमच्याच गावामध्ये श्री क्षेत्र धानोरे या ठिकाणी गेले 11 तारखेपासून उद्या अर्थात 18 तारखेपर्यंत माझे शिवमहापुराण कथा चालू आहे 7:30 ते 10:30 कथेशी वेळ आहे. आज सांगतेचा दिवस आहे, संध्याकाळी शेवटचा दिवस आहे. गोड पार्ट नावाजलेले गायक वादक आहे, ज्यांना शक्य झालं नक्की या, कारण इतकं गोड शिवमहापुराण चालू आहे. ते गायक अगदी जालना बीड तिकडले गायक आहे आणि त्यांना बाबा शिवमहापुराण कथा इतकी गोड वाटली का त्यांनी माझ्यावरती एक गीत तयार केलेलं आहे आणि 2-4 दिवसानं ते गीत सुद्धा आपल्याला युट्यूबला बघायला मिळणार आहे. युट्यूबवरती ती कथा बघायला भेटेल. ज्यांना शक्य असेल त्यांनी प्रत्यक्ष सगळ्यांच्या चरणावरती नतमस्तक सेविल्यास ठिकाणी पूर्णविराम. माऊली ज्ञानेश्वर महाबली ज्ञान माऊली ज्ञानेश्वर